नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आम्ही आज जात आहे तिरुपतीला। तर मी खूप दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट केलेली आहे, तर तुम्ही ब्लॉग बघायला विसरू नका। तर हे चालू आहे आमची पॅकिंग। मग इथं पॅकिंग वगैरे चालू आहे। तर मम्मी विचारते की पप्पाला हे घेऊ का साडी, ते घेऊ का साडी। मम्मी हाय कर। तर मम्मी टेन्शन मध्ये आले कोणते कोणते साड्या घ्यायचं आहेत। हॅलो लखन भैया, मास्क काढा। कोण हाव सगळे उद्योग मग आम्ही लगेचच गेलो जोशी अकॅडमी मध्ये, कारण की आमचे स्कूलचे काही व्हिडिओ होते म्हणून आम्ही गेलो तिथं। मग तिथं तर अमोल सर खूप सारे रिटेक घेतलेत, बघू शकता तुम्ही। बघा रिटेक अमोल सर किती घेतलेले आहे। तिथे लखन भैया अमोल सरला खूप समजून सांगत होते, तरी पण बी अमोल सरचे रिटेक होत होते। हुशाराव, माझा व्हिडिओ पाहिजे मला आज। मामाची माझी करते। चलिए दोस्तों, पढ़ते हैं आज न्यूटन का चौथा लॉ। तो बच्चों कल हम पढ़ेंगे न्यूटन का। मास्टर जी, क्या गलत पढ़ा रहे हो बच्चों को? क्या गलत पढ़ा हमने? ताज होटल मुंबई में है, आप हैदराबाद में क्यों बता रहे हो? पहले फीस भरो, बाद में ताज हॉटेल म्हणलास तुम्ही। ए मामा, ए ताज हॉटेल उदगीर में मन, हैदराबाद मध्ये भी आहे ताज हॉटेल। पाचवा रिटेक झाला, माझ्यामध्ये फक्त एक पण रिटेक होत नाही। सहावा रिटेक। जब तक फीस नहीं भरोगे, जब तक फीस जमा नहीं होगी, जब तक फीस जमा नहीं होगी, तब तक ताज होटल मुंबई नहीं, हैदराबाद में ही रहेगा। हाँ, हैदराबाद में ही रहेगा। जब तक फीस जमा नहीं होगी, तब तक ताज होटल हैदराबाद में ही रहेगा। हाँ हाँ, हैदराबाद में। एक्शन। तो बच्चों कल हम पढ़ेंगे न्यूटन। मास्टर जी, मास्टर जी, क्या गलत पढ़ा रहे हो बच्चों को? हाँ? क्या गलत पढ़ा हमने? क्या गलत पढ़ा? अरे ताज होटल मुंबई में है, तो आप हैदराबाद में क्यों बता रहे हो बच्चों को? जब तक आपकी फीस जमा नहीं होगी, तब तक हैदराबाद का इमेज में रहेगा। सातवा रिटेक। सहावा रिटेक। सातवा। सातवा। तर आमची शूट आज संपलेली आहे। तर लखन भैयाचा आज मूड नव्हता व्हिडिओ करायचा। आज मनासारखे व्हिडिओ झालेले नाहीत, काय करावं असंच। उद्यापासून अजून भारी व्हिडिओ बनवणार होतो, पण आमची सायली चालली तिरुपती बालाजी गोविंदा गोविंदा। तर आतापासून 5-6 दिवस व्हिडिओला सुट्टी भेटणार आहे, तर तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा, आजूबाजूला स्वच्छता ठेवा, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या। नमस्कार नमस्कार, बाय बाय। प्रकारे सायली तिरुपतीला जाऊन आमची वंडी होणार आहे। नाही होत मी। केस काढणार आहे, तरी खरंच हो, सुंदर नका हो। व्हिडिओ भारी होते। परवा हा, 8,000 रुपये केसाला घालून आलेली आहे, पण ते केस आहेत तसेच आहेत। नाही, लय भारी झाल्यात मामा, असं म्हणू नका। बोलत जाऊ नको सायली। हे आमचे मामा। मारले दे ना, 5 वाली मॅगी दे ना।
भैया मुझे पागल समझा क्या? पढ़ी लिखी हूँ मैं। पापा। 45 रुपए में नहीं, 95 रुपीज का है ये। हे कुठलं कुठे घालायला. बाय. 4 दिवस व्हिडिओला सुट्टी. गुड बाय. भेटूत आल्यावर. लवकरच. बाय मामा. बाय बाय. मामा भिकारी आमचे. जावा म्हणलं तरी बी मामा जात नव्हते, तर मामा मला व्हिडिओ दाखवत आहे. व्हिडिओ नाही वा वा. तर आमच्या मामाचे सबस्क्राईब खूप लवकर वाढत आहेत. किती झाले मामा? हे बघ की आता टाकलेलं वा. बेस्ट ऑफ लक मामा. व्ह्यूज बघ की किती झाले. मामा व्ह्यूजरच पिदा आमच्या. बाय बाय. चला मामा जावा आता तुम्ही पण. हा आणि म्हणणं झाल्यावर बाय. तर ह्याने गेले, तर घरामध्ये जाऊ बघू काय काय चाललंय. तर मम्मीने उद्यापर्यंत सगळी पॅकिंग करून ठेवलेली आहे. गाईस पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे. तर आम्ही जात आहे रेल्वे स्टेशनला. तर मामा आलेला आहे ऑटो घेऊन. तर आम्ही जात आहे. मग इथं मामा वगैरे सगळे येत आहे. मग हा बघा आमची पॅकिंग पूर्ण झालेली आहे. तर आम्ही जात आहे आता तिरुपतीला. चला भेटू रेल्वे स्टेशनला. इथं जागा ॲडजस्ट होत नव्हती, तर मामा इथं कोचू सगळ्याला घालत आहे. आता मला जागा नाही, मी कुठं बसू. वेंकटरमणा गोविंदा. मग इथं आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलो. हे आहे आमचं उदगीरचं रेल्वे स्टेशन. मी तुम्हाला मधून पण दाखवेल. तर आता सगळं ऑटोमधून सामान काढत आहे. तर ऑटोवर माझं पण नाव आहे साहिली. तर आम्ही जातो आता रेल्वे स्टेशनमध्ये. तर गाईस आम्ही आलेलो आहोत रेल्वे स्टेशनमध्ये. तर मामीने मला काम लावले. मग इथं सगळं सामान ठेवले. घरी आहे आमचा उदगीरचा रेल्वे स्टेशन. तर आम्ही आता वाट बघतोय ट्रेनची. तर गाईज इतर ट्रेन येत होती. तर हिने सगळे म्हणत होते की आमचीच ट्रेन आली, पण नव्हती. हे ट्रेन दुसरी वाली होती. बघा आमचे किती सारे बॅग आहेत. आणखीन मावशी त्यांचे यायचे राहिले. व्हॉट्सअप ब्रो. तर हे पूर्ण पागल सारखं करतंय. आणखीन हे सुद्धा माझा पागल भाऊ. मग हो का गाईज, ही आहे माझी पूर्ण फॅमिली. तिरुपतीला नित चालू आहे लप्पालीस लावणं. माझ्या मामीचं मेकअप सर ना, मम्मीचं, मावशीचं, आईचं. आणि हे मोबाईल बघत थांबलंय. माझ्यावर रिॲक्शन. तर गाईज इथे मीटिंग चालू आहे. तिरुपतीमध्ये रुमा भेटेल का नाही. हाय मामी. हॅलो. तर मामी मला इग्नोर करते. तर गाईज आज माझ्या भावाचा बर्थडे आहे, मयूरचा. हॅपी बर्थडे. तर गाईज फायनली आता आमची ट्रेन येणार होती. मग आम्ही ट्रेनची वाट बघत आम्ही थांबलो होतो. तर बघा इथं सगळेजण बोलत थांबले होते आणि मी खाली बसले होते मस्तपैकी, कारण की मला खूप जास्त थंडी वाजत होती. तर गाईज आम्ही ट्रेनमध्ये बसलो. ट्रेन खूप लेट केली, तर आमची झोप पण झाली नाही. तर आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो. आणि ब्लॉग कसा वाटला ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. टाटा.